नमस्कार. मी अमोल रहाणे. टेक्नॉबिटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी अशी PPA 17th बॅच सुरू करतोय. बऱ्याचशा मुलांना PPA काय आहे किंवा प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी काय आहे हे माहिती नाही. मग टेक्नॉबिटमध्ये आपण ह्या बॅचमध्ये काय काय कव्हर करतो ते सगळं सांगण्यासाठी मी आता ह्या ठिकाणी आलोय. आपण ह्या बॅचमध्ये टोटल 12 टेक्नॉलॉजी शिकवतो. ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला कंपनीमध्ये खूप गरजेच्या आहेत, कंपनीमध्ये त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला लागणार आहेत, अशा 12 प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण शिकवतो. इथे यादी बघा. सी लँग्वेज, नंतर आपण DSA घेतो, त्यानंतर C++, मग कोर जावा, ॲडव्हान्स जावा, कोर पायथन, ॲडव्हान्स पायथन, SQL, HTML, CSS, बूटस्ट्रॅप आणि जावास्क्रिप्ट. अशा 12 टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या तुमच्या या पूर्ण 1 वर्षाच्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये कव्हर होतील, ज्या तुम्हाला सगळ्या कंपन्यांना लागणार आहेत. IT कंपनी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस आधी आल्या पाहिजे, मग फ्रेमवर्क्स आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर रिॲक्ट यायचं असेल तर तुम्हाला जावास्क्रिप्ट आलं पाहिजे, तुम्हाला अँग्युलर यायचं असेल तर जावास्क्रिप्ट आलं पाहिजे, तुम्हाला स्प्रिंग शिकायचं असेल, हायबरनेट शिकायचं असेल, ते यायचं असेल तर तुम्हाला कोर जावा, ॲडव्हान्स जावा आलं पाहिजे. तुम्हाला खूप चांगलं प्रोग्रामिंग करायचं असेल तुम्हाला DSA आलं पाहिजे. सी लँग्वेज, C++ मध्ये खूप चांगली तुमचं लॉजिक बिल्डिंग होते. मग आता आपण ह्या बॅचला PPA ची बॅच म्हणतो, प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी. पण याच्यात तुमच्या आणखी 2 गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे लॉजिक बिल्डिंग आणि दुसरं म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. लॉजिक बिल्डिंग म्हणजे काय? आपण ह्या बॅचमध्ये 3000+ प्रोग्रामिंगच्या क्वेश्चनची तयारी करून घेतो. मग आपण लीड कोडवर असणारे काही कॉम्पिटिटिव्ह कोडिंगचे पण कोड घेतो. लीड कोडवरचे तुमचे इझी आणि मिडियम लेवलचे कोड जे आहेत ते पण या ठिकाणी DSA चे कव्हर होतील. ह्या बॅचला आपण जर याचं नाव एक्सटेंड केलं तर प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी विथ लॉजिक बिल्डिंग अँड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. लॉजिक बिल्डिंग का? कारण 3000+ प्रोग्रामिंगचे असेसमेंट्स होतील. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट का? कारण कोर जावा, ॲडव्हान्स जावा आणि वेबचं एक मॉड्यूल, असे 3 तुमचे प्रोजेक्ट होतील. एक वेबच्या मॉड्यूलमध्ये एक प्रोजेक्ट होईल, एक कोर जावा आणि SQL वापरून होईल, एक ॲडव्हान्स जावा आणि SQL वापरून होईल. असे तुमचे टोटल 3 प्रोजेक्ट होणार आहेत. म्हणून याला आपण प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी विथ लॉजिक बिल्डिंग अँड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट असं नाव देऊ. यात आपण ह्या 12 लँग्वेजेस शिकवणार, 3000+ प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करून घेणार आणि या व्यतिरिक्त आपण यात काही एक्स्ट्रा सेशन्स घेतो, ज्यात ॲप्टिट्यूड सेशन असतील, सॉफ्ट स्किलचे सेशन्स असतील, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं व्हावं म्हणून त्याचे सेशन्स असतील, काही ग्रुप डिस्कशन्स असतील. हे सगळे सेशन तुमचे ह्या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होणार आहेत. नंतर तुम्हाला काही मॉक इंटरव्ह्यूज होणार आहेत तुमचे. मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे काय? एक 5, 7, 10 मॉक इंटरव्ह्यू तुमचे होतील. मॉक इंटरव्ह्यू म्हणजे जे आपले मागच्या 8 वर्षात प्लेस झालेले स्टुडंट आहेत, हजारो स्टुडंट आपले प्लेस झालेत, त्या स्टुडंटपैकी काही स्टुडंट तुमचे येऊन इंटरव्ह्यूज घेतील. ते तुमचे रिअल टाइम इंटरव्ह्यूज राहतील. असे स्टुडंट इंटरव्ह्यू घेणार आहेत जे इंडस्ट्रीत ऑलरेडी इंटरव्ह्यूज घेत आहेत. त्यांनी पण इंटरव्ह्यू दिले, ते इंटरव्ह्यू जे घेत आहेत असे जे स्टुडंट आहेत आपले, ते तुमचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत. त्याला आपण मॉक इंटरव्ह्यूज म्हणतो. यातून होतं काय की तुमची इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला कळतं की आपलं चुकतंय काय. म्हणजे मला एक तर येत नाही हे कळतं, मला येतंय पण बोलता येत नाही हे कळतं, मी बोलतोय बोलतीये पण ते बोलतोय बोलतीये ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला कळतं. मग त्याची आपण काही शीट तयार करतो, त्या शीटवरती तुमचं अनालिसिस कंटिन्यू चालू ठेवतो. कशात आपण कमी आहोत, कशात आपण चांगले झालो, हे सगळं काय आपण व्यवस्थित मेंटेन करतो आणि त्याच्याने आपली इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस वाढते. म्हणजे जेणेकरून होणारा पहिला जो आपला रिअल टाइम इंटरव्ह्यू असणार आहे तो तुमचा पहिला इंटरव्ह्यू नसून तो तुमचा 11वा 12वा असा इंटरव्ह्यू असणार आहे. तर मग त्यात आपण मॉक इंटरव्ह्यूचं पण मॉड्यूल ऍड केले. त्यानंतर आपण मॉक टेस्ट घेतो. याच्यात तुमचं विकेंडला आपलं ऍप्लिकेशन आहे टेक्नॉर्बिट नावाने प्ले स्टोअरला, त्या ऍप्लिकेशनवर आपण तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड करतो. त्या टेस्टमध्ये ऍप्टिट्यूडचे त्यात राहणार आहेत. म्हणजे तुमचं लॉजिकल रिझनिंगचं असेल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, काही टेक्निकल असतील, असे सगळे काही तुमचे ऍप्टिट्यूड जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या त्या टेस्टमध्ये असणार आहेत. अशा टेस्ट तुमच्या सब्जेक्ट वाईज म्हणा किंवा ओव्हरऑल म्हणा, अशा टेस्ट तुमच्या विकेंडला चालू राहतील. असं सगळं आपण एक मॉड्यूल तयार केले आणि त्या पूर्ण मॉड्यूलला आपण काय नाव दिले? प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी विथ लॉजिक बिल्डिंग अँड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. आता ह्या बॅचची सुरुवात 10 सप्टेंबरला होणार आहे. 10 सप्टेंबरला आपला डेमो वीक चालू होतोय. 19 ऑगस्टला रजिस्ट्रेशन सुरू झालेत. रजिस्ट्रेशन तुम्ही 2 प्रकारे करू शकता, एक तर फी भरून किंवा फी न भरता. फी भरून जर केलं तर तुमची रजिस्ट्रेशन फी आहे 1000 रुपये. 1000 रुपये भरल्यानंतर ते 1000 रुपये रिफंडेबल आहेत. म्हणजे एक आठवडा क्लास केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं मला हा क्लास लावायचा नाही तर तुम्ही ते 1000 रुपये परत घेऊ शकता. किंवा तुम्हाला फक्त नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही 1 वीक बसण्यासाठी नाव नोंदणी करू शकता. 19 ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन सुरू झालेत. तुमच्याकडे एक लिंक आली असेल व्हॉट्सअपला, जर आली नसेल तर तुम्ही या नंबरला संपर्क करा. 95 45 53 58 57 9545535857 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ती लिंक घ्या. त्या लिंकमध्ये असणारे 4-5 फील्ड आहेत तेवढे भरा. तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं जाईल. तुम्हाला रोजच्या रोज पहिल्या वीकची लिंक येईल. पहिल्या वीकला तुम्ही ऑफलाईन येऊन बसू शकता, ऑनलाईन बसू शकता. आणि पहिल्या वीक मध्ये तुम्ही क्लास केल्यानंतर डिसिजन घ्या तुम्हाला क्लास करायचा की नाही करायचा. क्लासची फी असणारी 25,000 रुपये. यात 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी जी आहे ती इन्क्लुडिंग असणार आहे. म्हणजे
फी 24,000 आहे, 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी, अशी 25,000 रुपये. 25,000 रुपये तुम्हाला एकदम भरायचे नाहीये, त्यालाही आपण 4 इन्स्टॉलमेंट्स करून दिलेले आहेत. 1,000 रुपये पहिले इन्स्टॉलमेंट, दुसरी इन्स्टॉलमेंट असताना तुमची 10,000 रुपये ती क्लास सुरू झाल्यानंतर 1 आठवड्याने भरायची असते. 10,000 भरल्यावर 1 महिन्याने 7,000, त्यानंतर 1 महिन्याने 7,000, अशी तुमची 25,000 फी कंप्लीट होते. या 25,000 रुपयात तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे? 12 लँग्वेजेस, मॉक इंटरव्ह्यूज, 3,000 प्लस प्रोग्रामिंगचे असेसमेंट्स, मॉक टेस्ट, रिझ्यूम बिल्डिंग, मल्टिपल एक्स्ट्रा सेशन्स बाय इंडस्ट्री एक्सपर्ट्स, एवढं सगळं तुम्हाला त्या एका बॅचमध्ये मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट, ती बॅच तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये करता येणार आहे. तुम्हाला ऑनलाईन बस तुम्ही ऑनलाईन बसा, तुम्हाला ऑफलाईन बस तुम्ही ऑफलाईन बसा. रोज झालेल्या क्लासची रेकॉर्डिंग मिळणार आहे, तुमचा क्लास कोणत्याही प्रकारे बुडणार नाही, याची काळजी पूर्ण घेतलेली आहे. यानंतर तुम्हाला ही बॅच कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्हाला हीच बॅच पुढच्या बॅचमध्ये परत करायची असेल तुम्ही करू शकता. तिची आपण वेगळी फी घेत नाही, म्हणजे एका बरोबर एक फी, एकदा ती बॅच करता येते, एका सोबत आणखी एक बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करता येईल, त्याची आपण वेगळी फी घेत नाही. ठीक आहे, अशी आपली एकत्रितपणे प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी. आता ह्या बॅचमुळे किती मुलांना फायदा झाला तुम्ही युट्यूबवर बघा. संकेत अहिरे नावाचा आपला जुना स्टुडंट आहे, आता एक काल परवाचा फोन आहे मला, वैष्णवी खुळे नावाची आपली एक जुनी स्टुडंट आहे, फ्लिपकार्टमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट 1 पोझिशनला ती प्लेस झाली. तर भरपूर मुलांना याचा बेनिफिट झाले. आतापर्यंत हजारो 2,000 प्लस मुलांचे प्लेसमेंट्स या बॅचमधून झालेत आणि सगळ्यांचे फीडबॅक चांगले आहेत. फक्त काही मुलांना रोज सकाळी उठवत नाही, अभ्यास करवत नाही, अशा मुलांना क्लास लावून उपयोग नाही. त्यांनी क्लास लावू नका, उगाच क्लास लावून तुमचे पैसे वाया जाणार. मी तुम्हाला बोलणार, तुम्ही माझं ऐकणार आणि तुम्ही मग सांगणार की नाही तिथं खूप रेग्युलर मग कळत. आता बघा, तुम्ही रोज क्लासला आले तर तुम्हाला रोज क्लासला आल्यानंतर रोजच्या रोज कळतं. मुलांचे फीडबॅक वाचा, गुगलवर आपले 860 प्लस रिव्ह्यूज आहेत, जस्टाईलला आपल्या 1150 प्लस रिव्ह्यूज आहेत. रिव्ह्यू कुठेही शिकवण्याबद्दलचं काहीच नाही, कारण मीच शिकवतो सगळं. त्याच्यामुळं निश्चिंत राहा. ज्या दिवशी तुम्ही मला सांगा बोर्ड दाखवून की मी रोज येतो पण मला कळत नाही मास्तर, मला फी परत दे, मी तुमची फी तुम्हाला परत देऊन टाकेल पूर्ण फी, आणि तुम्हाला दुसरा कुठे क्लास लावायचा असेल तिकडे क्लास लावून देईल, तो काही प्रॉब्लेम, तिकडची फी मी भरतो तुमची. पण रोज क्लास आल्यानंतर रोज तुम्हाला कळतच. एक दिवस जरी क्लास बुडाला तर त्याची रेकॉर्डिंग जर तुम्ही नाही केली, म्हणजे तुम्हाला ऑफलाईन नाही यायचंय तुम्ही ऑनलाईन करा, नाही तुम्हाला ऑनलाईन जमत तुम्ही रेकॉर्डिंग करा, पण दुसऱ्या दिवशी क्लासला बसताना ती रेकॉर्डिंग बघून बसा, कारण ती एक लिंक आहे, प्रत्येक लिंक लावून आपला क्लास चालतो. त्याच्यामुळे क्लासच्या प्लेसमेंट्स होत आहेत किंवा क्लासचं इतकं नाव झालेलं आहे. कशामुळं? तर फक्त आपण आपल्या शिकवण्या, म्हणजे इथं जे काही शिकवलं ते शिकवण्याच्या पद्धतीमुळे म्हणा, त्या कॉन्टेंटमुळे म्हणा, जे काही आहे ते आज त्याच्यामुळे तुम्ही फक्त क्लास बुडवू नका, बाकी सगळी जबाबदारी माझी. तुम्हाला कळणार, 100% कळणार, आणि ह्या लेवलला कळणार की तुम्हाला परत भविष्यात कुठेच नाही कळणार. तुम्ही कुणालाही विचारा, जे आपले जुने स्टुडंट आहेत त्यांना फीडबॅक घ्या, फीडबॅक वाचा, सगळं काही करा आणि नंतर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करूनही तुम्ही 1 आठवडा बसा आणि 1 आठवड्यानंतर तुम्ही ऍडमिशनचा निर्णय घ्या. ठीक आहे, चालेल. भेटूयात आपण मग 10 सप्टेंबरला अमृतवाणी कॉलेजच्या समोर टेक्नॉलॉजी. थँक्यू.